नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण जात आहोत अजिंक्यतारा किल्ल्यावर, सातारा येथील. तर मित्रांनो, हा जो दरवाजा तुम्ही पाहत आहात ना, याच दरवाजाच्या मागे प्रयागजी प्रभू ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. पण मरणालाही पाठ दाखवून ते उठले आणि मुघलांना कापून काढले. असा चित्तथरारक इतिहास या अजिंक्यतारा किल्ल्याला लाभलेला आहे. ही जी गोष्ट आहे ही 1699 ते 1700ची आहे, जेव्हा औरंगजेबाने महाभयंकर सुरुंग लावला होता. आता ही जी गोष्ट आहे, औरंगजेबाने जेव्हा साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा किल्ल्याचे जे किल्लेदार होते ते प्रयागजी प्रभू होते, जे बाजी प्रभू देशपांडे यांचे नातेवाईक होते. मुघलांनी किल्ल्याची तटबंदी उडवण्यासाठी गुपचूप 2 मोठे सुरुंग भुयार खोदून लावले होते. पहिला सुरुंग फुटला आणि गडाची तटबंदी हवेत उडाली. तटबंदीवर उभे असलेले अनेक मराठा मावळे शहीद झाले आणि दुर्दैवाने त्याच वेळी प्रयागजी प्रभू तिथेच होते आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मुघल सैन्य जल्लोष करत पुढे सरसावले, पण मराठ्यांच्या काळजाचा तुकडा अजूनही जिवंत होता. दुसऱ्या सुरुंगाचा स्फोट उलट्या दिशेने झाला आणि त्यात 2000हून अधिक मुघल सैनिक जागीच ठार झाले. इकडे मराठ्यांनी तातडीने ढिगारा उपसला, तर प्रयागजी प्रभू देवीच्या कृपेने सुखरूप बाहेर आले. त्यांनी तात्काळ तलवार अशी हाती घेतली आणि जखमी अवस्थेतही मुघलांना कंठस्नान घातले, मुघलांचा फडशा पाडला. अशी ही कहाणी आहे या अजिंक्यतारा किल्ल्याची. इथे मंगळा देवी आहे आणि मंगळा देवीचं मंदिर आहे आणि ही साक्ष देतो या इतिहासाची. अजून पुढं जर आपण सांगितलं, अजून जर पाहायचं झालं, तर जेव्हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला ना, तर औरंगजेब तिथे स्वतः ठाण मांडून बसला होता. तेव्हा हा किल्ला परत मिळवणे मराठ्याच्या प्रतिष्ठेचा विषय होता. महाराणी ताराबाई यांच्या आदेशावरून मराठा सरदारांनी एका रात्री काळोखाचा फायदा घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या सरळ उभ्या असलेल्या कड्यावरून घोरपडीच्या आणि दोरखंडाच्या मदतीने वर चढाई केली. मुघल गाफील असताना वर पोहोचून मराठ्यांनी हर हर महादेवची गर्जना केली आणि काही तासांच्या थरारक अंगावर येणाऱ्या युद्धात मराठ्यांनी मुघल सैन्यांना कापून काढले आणि गडावर पुन्हा भगवा फडकवला. आणि याच विजयानंतर औरंगजेबाचा अहंकार पूर्णपणे तुटला होता. तर मुघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्याला मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी बनवले होते. आणि शाहू महाराज जेव्हा अजिंक्यताऱ्यावर येत ना, तेव्हा ते केवळ एका किल्ल्यावर येत नसत, तर संपूर्ण हिंदुस्थानाची सूत्रे हलवणारे पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव पेशवे याच गडाच्या पायथ्याशी आणि गडावर येऊन महाराजांना मुजरा करायचे आणि मोहिमा आखायचे. या गडावरून अखंड भारताच्या राजकारणाची सूत्रे फिरत होती. बघा, असा हा इतिहास आहे. त्यानंतर 1699 मुघल सम्राट औरंगजेबाने या किल्ल्याला जेव्हा वेढा घातला होता, त्यावेळी मराठा मावळ्यांनी 4.5 महिने किल्ला लढवला होता. शेवटी जेव्हा 1700 हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला ना, तेव्हा औरंगजेबाने त्यांचा मुलगा कामबक्ष याचा मुलगा अजिम नाव लक्षात ठेवा, अजिम औरंगजेबाचा वजीर होता, अजिमशाह यांच्या नावावरूनच या किल्ल्याचे नाव काय ठेवले होते माहिती आहे का? अजमतरा, म्हणजे अजिमतरा असं नाव ठेवलं होतं. परंतु पुढं काय झालं की मुघलांनी जरी नाव बदलले असले तरी मराठे शांत बसले नाहीत. अवघ्या काही वर्षातच मराठा सम्राज्ञी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मुघलावर जोरदार हल्ला चढवला आणि हा किल्ला पुन्हा एकदा मुघलांच्या तावडीतून खेचून आणला. मुघलांचे नाव पुसून टाकण्यासाठी आणि हा किल्ला कधीही कुणापुढेही झुकणार नाही हे दाखवून देण्यासाठी या किल्ल्याचे नामांतर मुघल नावाशी साधर्म्य ठेवून अजिंक्यतारा, याचाच अर्थ कधीही न जिंकता येणारा तारा, असे करण्यात आले. असा
हा इतिहास आहे. आणि इतिहासकारांच्या मते हा किल्ला अनेक वेळा जिंकला आणि हारला गेल्यामुळे लोकांमध्ये तो साताऱ्याचा किल्ला म्हणूनच जास्त ओळखला जायचा. मग पुढे इसवी सन 1909 मध्ये प्रसिद्ध मराठी कादंबरीकार नारायण हरी आपटे, आपटे पण आपण त्यांना म्हणतो, यांनी या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपली पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली, जिचे नाव त्यांनी अजिंक्यतारा असे ठेवले. आणि या कादंबरीच्या अफाट लोकप्रियतेमुळे अजिंक्यतारा हे नाव लोकमानसात आणि इतिहासात कायमचे रूढ झाले. आता तुम्हाला हा जो किल्ला आहे यांचा इतिहास दगड, धोंडे, माती, प्रवेशद्वार, किल्ले, बुरुज, तोफा हे मी न सांगता त्यांचा खरा इतिहास, आपल्या मराठी लोकांच्या शौर्याचा मी इतिहास या अजिंक्यताराचा सांगितलेला आहे. जर तुम्हाला किल्ल्याचा जर इतिहास पाहिजे असेल किंवा किल्ल्यामध्ये काय आहे हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगते की समुद्रसपाटीपासून 3300 फूट उंचावर हा किल्ला आहे. हा किल्ला जो आहे 11व्या शतकामध्ये शिलाहार वंशाचे राजे दुसरे भोज यांनी बांधला. साताऱ्याचा किल्ला छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे आणि महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे, प्रवेशद्वार मजबूत आहेत, दरवाजाची जी रचना आहे ती गोमुखी पद्धतीची आहे आणि त्यामुळे शत्रूला थेट हल्ला करणं अवघड जातं. 1673 मध्ये छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला होता. आणि महाराजांच्या आजारपणात त्यांनी 2 महिने याच किल्ल्यावर विश्रांती घेतली होती. आता किल्ल्यावर तलाव आणि टाके आहेत. तलावाला मंगळा तलाव म्हणून ओळखल्या जाते. त्यामध्ये पाण्याचा प्रमुख साठा आहे. एवढ्या उंचावर असूनही 12माही पिण्याचे पाणी इथे उपलब्ध असायचे. इथे ताराबाईचा राजवाडा आहे, हनुमान मंदिर आहे, मंगळादेवी मंदिर आहे, शिव मंदिर आहे. आणि हा जो किल्ला आहे मराठ्याच्या शौर्याची कहाणी सांगतो. कसा वाटला व्लॉग नक्की कळवा मला. आणि जाताना एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण आपला इतिहास आपल्याला सुद्धा माहिती असायला हवा. त्यासाठी की हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराणी ताराबाई यांच्या पतीचे नाव काय होते, मला नक्की सांगा. इतिहास सर्वांना माहिती पाहिजे, माहिती नसेल तर माहिती करून घेतला पाहिजे. इथंच मी माझा व्लॉग संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावा. धन्यवाद.